पुण्याच्या हडपसर भागात असलेले उषा किरण हॉस्पिटल हे जवळपास 40 वर्ष जुनं आणि परिसरातील एक ओळखीचं आणि हॉस्पिटल मानलं जातं. बुधवारी 13 मे रोजी नेहमीप्रमाणे इथे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि मोठी गर्दी होती. डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि आपापल्या कामात व्यस्त होते. पण संध्याकाळ होताच अचानक संपूर्ण हॉस्पिटलमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कारण होतं हॉस्पिटलमध्ये सापडलेली एक बॉम्ब सदृश्य वस्तू. संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ICUच्या शेजारी असलेल्या पुरुष स्वच्छतागृहात ही वस्तू आढळली. साफसफाईचं काम सुरू होतं. त्यावेळी एका महिला सफाई कर्मचाऱ्याला बेसिनखाली एक संशयास्पद वस्तू दिसली. ती वस्तू चमकत होती आणि पाहताच क्षणी काहीतरी वेगळं आहे असा आल्याचा संशय दिसला. त्या महिलेने लगेच ही माहिती हॉस्पिटल प्रशासनाला दिली. हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहिलं की त्या वस्तूला वायर आहेत, काही वायर जोडल्यात, डिजिटल टायमर आहे आणि त्यासोबतच काही सिलेंडरसारख्या कांड्याही होत्या. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या टायमरवर वेळ सुरू होती आणि जवळपास 7 तासांचा काउंटडाऊन दिसत होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर गायकवाड यांनी तातडीने एक रिकामा बॉक्स मागवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी ती संशयास्पद वस्तू उचलली आणि ती वस्तू त्यांनी बॉक्समध्ये ठेवून हॉस्पिटलच्या बाहेर मोकळ्या जागेत नेली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी होती. रुग्ण होते, त्यांचे नातेवाईक होते, तपासणीसाठी आलेले लोक होते आणि बाहेर बाजारपेठेत फिरणारे नागरिक यांना मोठा धोका निर्माण होऊ शकला असता. ही वस्तू बाहेर हलवल्यानंतरच लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. काही मिनिटातच पोलिसांचं एक पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक एक घटनास्थळी पोहोचलं, दाखल झालं आणि परिसर रिकामा करण्यात आला आणि रुग्णांसह हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाने त्या बॉक्सची तपासणी केली तेव्हा त्यात जिलेटिनच्या कांड्या आणि डिजिटल टायमर आढळून आला. त्यामुळे प्रकरण गंभीर असल्याचं स्पष्ट झाले आणि रात्रीची वेळ असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. गर्दीच्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब कसा पोहोचला याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर ही संशयास्पद वस्तू हडपसरच्या पॅराग्लायडिंग ग्राउंडवरती नेण्यात आली आणि अंतर जास्त नव्हतं, पण संपूर्ण प्रवासात सगळ्यांची धाकधूक वाढली होती. तिथे बॉम्ब शोधक पथकाने एक अत्यंत काळजीपूर्वक ती वस्तू रिकामी केली आणि यावेळी छोटा स्फोट झाला आणि ही वस्तू खरोखरच लो इंटेन्सिटी स्फोटक असल्याचं स्पष्ट झालं. रात्री साधारण 11च्या सुमारास हा बॉम्ब पूर्णपणे निकामी करण्यात आला आणि पुणेकरांना सुटकेचा विश्वास सुटला. पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम होता की हा बॉम्ब हॉस्पिटलमध्ये ठेवला तरी कोणी. एकीकडे बॉम्ब निकामी करण्याचं काम असताना दुसरीकडे पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. सर्वप्रथम हॉस्पिटल आणि आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज मागवले गेले, तपासण्यात आले आणि त्यामध्ये एक संशयित व्यक्ती दिसून सुद्धा आली. संध्याकाळी 6:15च्या आसपास सुमारास एक व्यक्ती ओला स्कूटर घेऊन हॉस्पिटल जवळ येताना दिसली. त्याने पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी अशी घातली होती. ही व्यक्ती थेट हॉस्पिटलमध्ये गेली आणि पहिल्या मजल्यावर ICUच्या जवळच्या टॉयलेटमध्ये प्रवेश केला. काही वेळाने तो तिथून बाहेर पडला आणि घाईघाईत निघून गेला. प्राथमिक तपासात हीच व्यक्ती बॉम्ब ठेवून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता पोलीस या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामागची कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणावर बोलताना पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात हा लो ग्रेड IED म्हणजेच इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस आहे आणि हे दिसत असल्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने सुद्धा वेळेवर कारवाई केल्यामुळे मोठा अनर्थ
टळलेला आपल्याला दिसतोय. सध्या पुणे पोलीस, क्राईम ब्रांच आणि ATHची टीम मिळून या प्रकरणाचा तपास करत आहे आणि हॉस्पिटल प्रशासनासोबत कोणाचा वाद होता का, पैशाचा, नोकरीचा किंवा वैयक्तिक कारणातून कुणी हे कृत्य केलंय का, ही यामागे आणखी काही मोठी कारणं आहेत. अशा सगळ्या शक्यतांवर आता तपास सुरू झाला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये सर्वाधिक चर्चा डॉक्टर विलास गायकवाड यांच्या धाडसाची होत आहे. ज्यावेळी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये भीतीचं वातावरण होतं, त्यावेळी त्यांनी स्वतः पुढे येऊन ती बॉम्ब सदृश वस्तू बाहेर हलवली. जर त्यावेळी घबराहट पसरली असती आणि तर मोठी चेंगराचेंगरी आणि अनर्थ पण घडू शकला असता. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शहरातील इतर मोठ्या हॉस्पिटलमध्येही तपास केला आणि एक तपास मोहीम राबवली. मात्र दुसरीकडे कुठेही संशयास्पद वस्तू आपल्याला सापडली नाही आणि जवळपास 4 तास सुरू असलेल्या या संपूर्ण थराराने पुणे शहर पूर्ण हादरून गेलं. आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवणारा नेमका कोण होता आणि त्यामागचा खरा उद्देश काय होता.